नागपुरात वादळी वाऱ्यामुळे संत्रा बागेचं मोठं नुकसान झालंय। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांकडून नुकसानीची पाहणी करण्यात आली। नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात 2 दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नरखेड तालुक्यातील मोगरा, टोळापार, धोत्रा, मोदी या गावांना भेटी दिल्या आणि नुकसानीची पाहणी केली आहे। त्यामुळे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी या ठिकाणी नुकसानीची पाहणी केली आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता नागपूरमध्ये जे संत्रा बागेचं नुकसान झालंय त्याची पाहणी केलेली आहे। एकंदरीतच आता या नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून देखील शेतकऱ्यांच्या या नुकसानीची पाहणी केली जाते। नागपूरमध्ये वादळी वाऱ्यामुळे संत्रा बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। झाडं उन्मळून पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर राज्यभराला अवकाळी पावसानं मोठा तडाखा बसला आणि यातच नागपूरमध्ये देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। या पार्श्वभूमीवर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांकडून या ठिकाणी नुकसानीची पाहणी ही करण्यात आली। वादळी वाऱ्यामुळे संत्रा बागेचं मोठं नुकसान झालं आणि याच ठिकाणी आता माजी गृहमंत्री अनिल देशमुखांकडून नुकसानीची पाहणी करण्यात आली। नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात 2 दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय। तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नरखेड तालुक्यातील मोगरा, टोळापार, धोत्रा, मोहदी या गावांना भेटी दिल्या आणि नुकसानीची पाहणी केली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे यांच्याकडून। तेजस, वादळी वाऱ्यामुळे संत्रा बागेचं नुकसान झालं, अनिल देशमुखांनी पाहणी केली आहे, काय अधिक माहिती? नक्कीच नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात मागील 2 दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान शेतकऱ्यांचे झालेले आहे। जे संत्रा बागायती शेतकरी आहे यांचे प्रचंड नुकसान झाले आणि यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नरखेड तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या। त्यासोबत नुकसानीची पाहणी केली। या भागात वादळी वाऱ्यामुळे ज्या काही नुकसान झालं आहे त्या लवकरात लवकर सरकारने याकडे लक्ष द्यावे, त्या ठिकाणी पंचनामे करावे अशा प्रकारची तेथील सरकारला मागणी सुद्धा केली आहे। त्या प्रकारचे पत्र सुद्धा स्थानिक प्रशासनाला अनिल देशमुख यांनी लिहिले आहे। वादळी वाऱ्यामुळे ज्या प्रमाणात घरांचे व गोठ्यांचे जे नुकसान झालेले आहे त्यासाठी अनिल देशमुख यांची सुद्धा पाहणी केली आहे आणि लवकरात लवकर या संदर्भात पंचनामे करण्याचे सुद्धा निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। निश्चित, धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।